उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरच्या करमाळ्यातील नुकसानीची पाहणी। अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी, निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही। मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या। शेतकऱ्यांच्या पाठीशी लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। ओल्या दुष्काळासाठी केंद्र आणि राज्याच्या निकषाचा सीएम विचार करतील। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू। दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। लातूर जिल्ह्यातल्या कारला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद। गोदावरीच्या पुराचं पाणी गोळेगावच्या चारही बाजूने गावात घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती। करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर। ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। गोदावरी नदीला पूर आल्याने परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतात पाणी साचलं। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश। हरकती सूचनांसाठी 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मुदत। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर।